नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमीच सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग आज मी तुम्हाला मुंबईतील विरले पार्ले या सिटीमध्ये राहणाऱ्या सौ विद्या बापट या ताईंचा अत्यंत चित्तथरारक अनुभव हा त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. आईचं मातृत्व आणि स्वामींची अफाट शक्ती यांची सांगड घातलेला हा अनुभव खरं तर ज्या क्षणी मी स्वतः ऐकला काही क्षणासाठी मी निशब्द झाले. कारण मी सुद्धा एक आई आहे आणि त्या भावनेने माझेही डोळे भरून आले. आजचा हा संपूर्ण अनुभव न रडता प्रत्येकाने ऐका. पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात. फक्त अनुभव ऐकण्यापूर्वी जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी सौ विद्या बापट. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय मात्र काळजाचा थरकाप उडवणारा, माझं संपूर्ण आयुष्य बदलवणारा हा एक दिव्य अनुभव तुम्हाला सांगत आहे. अनुभव सांगायला थोडासा उशीर झाला त्यासाठी सगळ्यात आधी स्वामींची आणि सगळ्यांची माफी मागत आहे. काही वर्षांपूर्वीची ही घटना. खरं तर मी त्यावेळी स्वामी सेवेत नव्हते किंवा मी कुठल्याही देवांना इतकी मानणारही नव्हते. मी तेव्हा खूप देवधर्म असंही काही करत नव्हते. मी मुंबईतील विरले पार्ले येथील एका कंपनीमध्ये टीम लीडर या पदावर कार्यरत आहे. 2014मध्ये माझं लग्न झालं आणि त्याच्या 4 वर्षात मी प्रेग्नंट राहिले. घरातलं सगळं काही आवरलं की मग सकाळी जॉबला जायचं आणि सायंकाळी घरी यायचं असा माझा नित्यक्रम. माझे मिस्टर देखील आमच्याच बाजूला असणाऱ्या एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर होते. आमची जाण्याची वेळ ही सारखीच आणि येण्याची वेळ देखील सारखीच होती. खरं तर आमचं गाव हे साताऱ्यातील सावरखेड या भागात. मात्र माझे मिस्टर हे लग्नाआधीपासून विरले पार्लेमध्ये कामाला होते आणि मी देखील इथलीच असल्याने आमचं लव्ह मॅरेज झाले. मग दोघांच्याही घरच्यांनी आम्हाला स्वीकारले आणि आमचे लग्न लावून दिले. जेव्हापासून मी गरोदर होती माझ्यासोबत माझी काळजी घ्यायला आई होती. कारण सुरुवातीपासून डॉक्टरांनी मला थोडीशी रिस्क सांगितली होती. त्यामुळे माझी काळजी घेण्यासाठी माझी आई ही 9 महिन्यापर्यंत आमच्यासोबत तिथे राहायला आली होती. ताई म्हणतात, माझी आई ही स्वामींची सेवेकरी होती आणि ती स्वामींना खूप मानत असे, स्वामींची सेवा करत असे. जेव्हा ती आमच्यासोबत राहायला आली तेव्हा तिने एक स्वामींचा फोटो आणला आणि दररोज ती स्वामींची पूजा करत असायची. फक्त तिला पूजा करताना मी बघत असायचे, बाकी खूप जास्त असं स्वामींचं मी स्वतः तरी कधी काही केलं नव्हतं. खरं तर माझे प्रेग्नन्सीचे सगळेच दिवस अत्यंत छान होते. पहिल्या 3 महिन्यात माझी चोर ओटी भरली. मग 7व्या महिन्याचं ओटी भरणं झालं आणि त्यानंतर 8वा महिना संपून 9वा महिना सुरू झाला. दिवस कसे जात होते हे कळतही नव्हतं. मात्र एक एक दिवस हा पुढे सरकत होता. 9व्या महिन्यात मला डिलिव्हरीची जी डेट दिली होती आता त्यासाठी शेवटचे फक्त 15 दिवस शिल्लक राहिले होते.
खरं तर एरवी महिलांना प्रेग्नन्सीमध्ये उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे ह्या ज्या काही गोष्टी होतात त्या मला सुरुवातीला काहीच जाणवल्या नाही. मात्र शेवटचे 15 दिवस शिल्लक राहिले आणि त्याच दरम्यान मला हा त्रास वाढला. मला सतत चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे ह्या गोष्टी जास्त जाणवू लागल्या. आता शेवटचेच काही दिवस शिल्लक राहिले होते, त्यामुळे सगळ्यांनाच बाळाची उत्सुकता लागली होती. कधी एकदा बाळ येतं असं अगदी प्रत्येकाला झालं होतं. शेवटचे 8 दिवस बाकी होते आणि त्याच दरम्यान माझ्या आईचं गुरुचरित्र पारायण सुरू होतं. पारायणातील तिचा 5वा दिवस आणि त्या रात्री तिला एक खूप वाईट स्वप्न पडले. त्या स्वप्नात माझं बाळ गेलेलं तिला स्पष्ट दिसलं आणि मी देखील मृत्यूच्या दारात होती. अगदी तिला पहाटे 4च्या सुमारास ते स्वप्न पडले. ती दचकून उठली आणि तिथून ती जागीच होती. मी तिला सकाळी खूप विचारल्यानंतर तिने मला ते स्वप्न सांगितले आणि तिने हट्ट केला. हट्टाने ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. खरं तर माझा स्वप्न किंवा अशा कुठल्याही गोष्टींवरती इतका विश्वास नव्हता, त्यामुळे मी तिला जायला नकार दिला. मात्र ती ऐकतच नाही म्हटल्यावर मी तयार झाले आणि मला मागचे 2 दिवस आठवले. मागच्या 2 दिवसांपासून मला पहिल्यासारखी बाळाची हालचाल जाणवत नव्हती. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी मला चेक केले आणि मला काहीही न सांगता माझ्या मिस्टरांना तिथे बोलावून घेतले. मग लगेचच मला इमर्जन्सी रूममध्ये नेलं आणि माझ्या पोटातलं बाळ काढलं गेलं. खरं तर मला तेव्हा हे काय चाललं हे काहीच सांगितलं नव्हतं, पण नंतर मला कळालं की मागील 3 दिवसांपासून माझ्या पोटात असणारं बाळ हे मृत झालं होतं. जेव्हा मला कळालं मी फक्त रडत होते. पहिले 3 महिने मी पूर्णपणे खचले होते. मग त्यानंतर माझी आई मला दररोज तारक मंत्र ऐकवत असे आणि त्यातून मला कुठेतरी धीर वाटत असे. मग हळूहळू मी स्वामी सेवेत आले, स्वामींच्या सेवेला लागले, स्वामींचं नामस्मरण करू लागले. खरं तर बाळ गेलं तिथून माझ्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला होता. माझे मिस्टर मला मनोपचार तज्ज्ञ यांच्याकडे घेऊन जात असत. तिथे थोडी ट्रीटमेंट केली. नंतर मी स्वामी केंद्रात जाऊन बसायचे. त्यावेळेस तिथे असणारे एक भटजी काका त्यांनी मला सांगितले, बघ स्वामी किती तुझ्या पाठीशी आहेत. काही गोष्टी ह्या नशिबात नसतात, काही गोष्टी होणाऱ्या होतच असतात. खरं तर काही तास बाळ मृत पोटात झाले तरी ती आई दगावते आणि बालही दगावते. मात्र तुझ्या आईला स्वामींनी दृष्टांत दिला. त्या दृष्टांताने तुम्ही हॉस्पिटलला गेले. तिथे गेल्यानंतर तुझे प्राण वाचले. कदाचित ते बाळ तुझ्या नशिबात नसेल, मात्र स्वामींनी दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत खरा झाला. पण आज तू आहेस ती फक्त स्वामींच्या कृपेने. आता स्वामींची सेवा कर. स्वामी सेवेत ये. स्वामी तुझ्या नशिबात जे नसेल तेही तुला देतील. ताई म्हणतात त्यांचं ते वाक्य आठवलं आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. मी तिथून स्वामी सेवेत आले. स्वामींचे असंख्य दृष्टांत मला वेळोवेळी भेटत गेले. मी स्वामी सेवा करू लागले. स्वामींच्या नामात जपात मी राहू लागले आणि अगदी 6 ते 7 महिन्यानंतर मी पुन्हा प्रेग्नंट राहिले. संपूर्ण 9 महिने मी मनोभावे स्वामींची सेवा केली आणि त्यानंतर स्वामींनी मला खरंच मातृत्वाचे सुख दिले. मला स्वामींनी मुलगा दिला. आज माझा मुलगा हा 2 वर्षांचा आहे आणि त्याचं नाव मी स्वामीमय ठेवलं आहे. खरंच माझ्या नशिबात जे सुख नव्हतं ते स्वामींनी मला दिलं. त्या कठीण प्रसंगातून स्वामींनी मला तारलं. स्वामींची सेवा करायला नशीब लागतात हे त्यावेळेस मला खरं तर कळून चुकले. स्वामी सेवेत आले आणि माझं अख्खं आयुष्य बदलून गेले. कदाचित त्यावेळी तो दृष्टांत माझ्या आईला पडला नसता तर कदाचित मी हॉस्पिटलला जायला अजून लेट केले असते आणि त्यामुळे कदाचित माझा जीवही गेला असता. कदाचित मी जगले नसते. मात्र स्वामींची लीला अघात होती.
माझं ते बाळ गेले, मात्र काही महिन्यात स्वामींनी पुन्हा माझ्या पदरात ते सुख दिले. खरंच स्वामी, तुम्ही धन्य आहात आणि तुमची कृपा, तुमची लीला ही अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच आजचा हा अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आणि अंगावरती शहारे उमटवणारा होता. कुणाला आजचा हा अनुभव आवडला त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.